त्यावेळेस आपण श्रद्धांजली देऊया. सर्वांनी आपण उभं राहावं ही सर्वांना विनंती. आज इस कार्यक्रम मध्ये अनिता सिंह मॅडम, हरिभक्ता शर्मा और व्हॉलेंटियर केलं होतं. 109 ए बटालियन कोल्हापूर यामध्ये मी भरती झालो होतो आणि तेथून पहिली गोष्ट आम्हाला श्रीनगरहून वरती द्रास मध्ये पाठवण्यात आलं. द्रास मध्ये आम्ही एंट्री केली, त्याबरोबर तोफांचा भडीमार इतक्या मोठ्या प्रमाणात झाला आणि त्या लढाईमध्ये आपल्या सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिलं. मी त्यावेळेला महार रेजिमेंटच्या बटालियन मध्ये होतो आणि 6 मराठाच्या माध्यमातून मी मराठा रेजिमेंट मध्ये सुद्धा त्यावेळेला होतो आणि आम्ही सर्वांनी त्यावेळेला जे आमच्याकडून होईल ते केलं होतं. पाकिस्तानच्या सैनिकांना विरोध केला. पाकिस्तान म्हणून होते आमचं सैन्यच नाहीये, पण त्यांचं सैन्य मिळालं मृत स्वरूपात. त्यांना आम्ही पकडलं होतं आणि त्यावेळेला ते म्हणाले की हे आमचे सैनिकच नाही. ते साफ खोटं होतं. त्यांनी हल्ला केला ते त्यांना लपवायचं होतं म्हणून त्याप्रमाणे ते म्हणत होते. पण शेवटी सगळं उघडकीस आलं की पाकिस्तानचं सैन्य होतं, वरती होतं, आम्ही खाली होतो, ते वरती होते आणि मोठ्या प्रमाणात फायरिंग तोफेचं ते करत होते आणि आपले सैनिक सुद्धा उत्तर देत होते आणि भारतीय सैनिकांनी मोठ्या प्रमाणात शक्तीने लढा दिला. अनेक लोक होते, आता त्यांची सगळ्यांची नावं घ्यायला वेळ नाहीये, पण जी नावं येतात ते तुम्हाला माहिती आहे. या युद्धामध्ये सर्वच लढले आणि पाकिस्तानच्या सैन्याला विरोध केला व आपल्या भारत देशाला स्वतंत्र ठेवलं. अनेकांनी आपला त्याग दिला, प्राणाचा त्याग दिला, बलिदान दिलं आणि त्या लढाईमध्ये यशस्वीपणे भारतीय सैन्य लढलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे भारतीय सैन्याने आपल्या देशाला प्रचंड प्रमाणे सहाय्य करून स्वतंत्र ठेवलं होतं आणि त्या ठिकाणी जायला मला मिळालं हे माझं नशीब आहे आणि त्याचा आम्हाला गर्व आहे. आणि म्हणून दरवर्षी अनेक सैनिक त्यावेळेला लढले होते, बरेच आपल्यातनं गेले, त्यांची आठवण ठेवली पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे. विशेषतः आपल्या मुलांना त्या सैनिकाबद्दल माहिती मिळाली पाहिजे. या दृष्टिकोनातनं या इथे आम्ही दरवर्षी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम घेतो. आपण सुद्धा मोठ्या संख्येने येतात, आपल्या भावना व्यक्त करता. सैनिक जे लढले आणि त्यांनी आपलं सर्वस्व दिलं त्यांचा सन्मान करता, हे दरवर्षी आपण करायला पाहिजे अशी विनंती मी सर्वांना करत आहे. आणि आपल्या सर्वांचं सैनिकांना सन्मान करण्यासाठी आल्याबद्दल मी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे सैनिक फेडरेशनने आपलं कर्तव्य पूर्ण केलं असं मला वाटतं. हे आपलं कर्तव्य आहे.
ज्यांनी आपलं प्राण दिलेले आहेत, ज्यांनी आपलं सर्वस्व देशासाठी दिलेलं आहे, त्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आज बरेच पाहुणे सुद्धा इथे आले, त्या सर्वांचं मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे दरवर्षी त्यांनी यावं आणि सैनिक फेडरेशनच्या बरोबर सैनिकांचा सन्मान करावा असं मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या ठिकाणी आपल्या सर्वप्रथम मी आजच्या या कारगिल विजय दिवसाप्रती या विजय दिवस साजरा हा सैनिक फेडरेशन तर्फे साजरा केला जातो. मी समस्त देशवासियांना आजच्या ह्या विजय दिवसाचा मी खूप खूप शुभेच्छा देतो, बधाई देतो. आणि ज्या पण माझ्या सैनिकांनी, ज्या जांबाज सैनिकांनी ज्यांनी आमच्यासोबत त्या कारगिल क्षेत्रामध्ये लढाई केली, प्रत्यक्ष लढाई केली, असे माझे बहादूर जवान आहेत जे तोलोलिंग पाडी, द्रास और बटालिक अशा क्षेत्रामध्ये ज्यांनी आपली प्राणाची आहुती दिली, सर्वस्व अर्पण केलं, अशा मी जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्या जे फॅमिली आहे, कुटुंबीय आहे, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि समस्त देशवासियांना हा विजय मी अर्पण करतो. जय हिंद. मी प्रमोद शिंदे, भारतीय नौसेनेमध्ये मरीन इंजिनियर ऑफिसर म्हणून काम केलं. 2002 मध्ये रिटायर्ड झालो. निवृत्तीनंतर असं वाटतंय की आपण कुठेतरी भारताची सेवा केली, आता पुन्हा एकदा समाजसेवामध्ये मिसळलं पाहिजे. त्यासाठी समाजसेवा तसेच आमचा सगळ्यात मोठा कारगिल विजय दिवस हा सन्मानाचा दिवस, हे हुतात्म्यांचा दिवस. या दिवशी आम्ही भारतीय नौदल, भूदल आणि वायुसेना हे सर्व दल एकत्र मिळून मुंबई महानगरपालिका येथे स्मारक सैनिकांचा आहे, तिथे आम्ही हा कारगिल दिवस साजरा करतो. खूप आनंदाने, खूप जोशाने आणि खूप अशा शक्तीने हा कार्यक्रम आम्ही इथे नेहमी साजरा करतो. त्यामुळे मला अभिमान आहे की मी भारतीय आहे आणि माझे सगळे मित्र आज माझ्याबरोबर आहेत, ते सुद्धा या गौरवाचे साक्षीदार आहेत. फेडरेशन मुंबई याचा अध्यक्ष आहे मी. ब्रिगेडियर सुधीर सावंत हे आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, माजी खासदार. आज सैनिक फेडरेशन कारगिल विजय दिवस गेले 10 वर्ष साजरा करत आहे. मी या निमित्ताने पूर्ण देशवासियांना कारगिल विजयीच्या शुभेच्छा देऊ इच्छितो व आम्हाला या कार्यात सिव्हिल सिक्युरिटी, कॉम्बॅट सिक्युरिटी, सिद्धार्थ कॉलेजचे NCC व महाराष्ट्राचे तून आलेले 200 पूर्ण महाराष्ट्रातनं 200 आलेले सैनिक कारगिल विजय ज्यांनी साजरा त्यांच्याबरोबर केला पाहिजे ते सर्व आज मुंबईत आलेले आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर साजरा करत आहोत. आता जस्ट आम्ही कारगिलच्या योद्धांना श्रद्धांजली देऊन पुढे आता निघणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही मुंबई बेस्टच्या कृष्णाताई यांचाही आभार मान्य करतो की त्यांनी आम्हाला आज BSTच्या बसेस फ्री दिलेले आहेत व बाकी सर्व मान्यवर जे आमच्या बरोबर जुळले आहेत त्यांचाही, सैनिक मित्रांचा व बाकी सर्व सैनिकांचा जे आज उपस्थित आहेत व त्यांच्या परिवारांना शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद सर. अनिल सुंडकर, मी भारतीय थल सेनेमध्ये होतो. 18 वर्ष देश सेवा करून मी आज भिवंडी ठाणे जिल्ह्यामध्ये आपले समाजसेवा आणि आपलं कर्तव्य करत आहे. जे छोटे मोठे आपल्याकडून देशासाठी जे आम्ही देशासाठी 18 वर्ष बलिदान दिलं, पण आज आम्ही असा विचार करतो की आमच्याबरोबर आजची ही जी यंग जनरेशन आहे आणि जी नवीन पिढी आहे त्यांना पण कुठेतरी चान्स भेटावा आणि त्यांनी पण देशासाठी काहीतरी करावं असं उत्स्फूर्त प्रोत्साहन आम्ही आमच्या तालुक्यामध्ये देत असतो. आणि आम्हाला असं वाटतं की आमचा जसा देशासाठी सहभाग झाला तसा ह्या येणाऱ्या पिढीचा पण सहभाग व्हावा. आणि त्याच्यानंतर आज हा 26 जुलै कारगिल विजय दिवस, जो आमचे कारगिलच्या युद्धामध्ये जे शहीद झाले त्यांना एक आम्ही मानवंदना म्हणून आपण भिवंडी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने इथे त्यांना स्मारकाला श्रद्धांजली देतो. आणि आमच्या या पूर्ण सैनिक परिवाराकडून त्यांना एक मानवंदना दिली जाते की एक आठवण आपल्याकडे राहावी. आपल्या देशासाठी जे शहीद झालेले जवान आहेत त्यांना आमच्याकडून एक श्रद्धांजली म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो. आणि सर्व
सैनिक बांधव इथे एकत्रित येऊन हा उत्साह आम्ही खूप मोठ्याने साजरा करतो. वॉर्ड्स जे कारगिल वॉर्डसाठी जे युनिट होतं तिथे त्यामध्ये आम्ही नीलम पोस्टवर अटॅक करण्यासाठी गेलो होतो आणि अर्धा तास स्पेशल फोर्सेसची जी कामं आहेत ती तुम्ही उरी पिक्चर मध्ये बघितलेलं असेल. आणि कारगिल वॉर आमच्यासाठी एकदम अचिव्हमेंट आहे मोठं. आणि आज ज्या गोष्टीचं एक म्हणतात ना प्रेरणास्थळ आहे आमच्यासाठी जे आम्ही करतोय आणि ज्यासाठी सैनिकांचं जे झालेलं आहे वीरगतीवर गेलेले आहेत त्यांच्यासाठी श्रद्धांजली देतोय. ते आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे की त्यांना आम्ही आहे या गोष्टीवर आम्ही त्यांना खूप मोठी एक श्रद्धांजली देऊन ह्या नगरपालिका मुंबई महानगरपालिकेमध्ये घेऊन आम्ही सगळे देतोय. आम्ही आजही मुलांना जे ट्रेनिंग देतोय यंग जनरेशन, कालही रात्री मी एका फंक्शनला होतो त्याच्यामध्ये मुलांना जेवढं देता येईल की त्याच्यामुळे उत्स्फूर्त होऊन ते मुलांचं जे अट्रॅक्शन आहे ते आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पोलीस खात्यामध्ये अटॅचमेंट जादा हो आणि जनजागृती तसंच आजच्या ज्या क्रिमिनल माइंडसेटमध्ये जे चालू आहे जसं आता या अवेअरनेस फार मुलांना जरुरी आहे. ज्यासाठी फाईट करायचे ते व्यवस्थित करा पण त्याचा उद्रेक हा देशामध्ये करू नका. त्याच्यामुळे देशाची जी पूर्ण व्यवस्था ही बिघडेल असं काही करू नका. ते स्वतःचंही नुकसान आहे त्याच्यामध्ये. हे माझं सांगण्याचं एक म्हणतात ना म्हण आहे ती आणि ते करून मी सांगतो. त्याच्यामध्ये थोडस ऍड करतो. आज जे 15-20 दिवस हा जो कार्यक्रम चाललेला आहे या मुलांचा, त्याच्यामध्ये त्या मुलांनी ज्या 20 मृत जी झाले ज्यांच्यामुळे त्यांचा इफेक्ट त्यांच्या परिवारावरती झाले त्यांना खरोखरच मदत मिळाली पाहिजे. परंतु उद्रेक असा झाला पाहिजे जेणेकरून आपल्या भारताची कुठेही मानहानी झाली नाही पाहिजे. बरोबर. आज श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत आणि अशा महान व्यक्तीला या सगळ्या मुलांकडनं एक रिस्पेक्ट मिळाला पाहिजे. जसे आपण आपल्या घरामध्ये परिवारामध्ये आपण आई वडिलांना जसा रिस्पेक्ट देतो, आपल्या घरातली संस्कार आपण दाखवतो, तसंच माननीय नरेंद्र मोदीजी सुद्धा आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत. त्यांना रिस्पेक्ट मिळाला पाहिजे. आज ते 12 वर्ष झाले सतत मुलांसाठी, शेतकऱ्यांसाठी नवीन संस्था उभारण्याकरता सतत प्रयत्न करत असतात. अशा थोर माणसाचं आपण कुठेही नाव खाली येता नाही याची आपण दक्षता बाळगली पाहिजे. आज हा शहीद दिवस विजय दिवस म्हणून साजरा होतो पण त्याच्या पलीकडे आज असं आहे की विजय दिवस साजरा करण्यासाठी अनेक आमच्या सैनिकांनी प्राणाची बाजी लावून या देशासाठी आपलं वीरमरण पत्करलंय आणि त्याचा आज आनंदाचा दिवस आजच्या दिवशी कारगिलमध्ये विजय झाला होता. तर त्याबद्दल आम्ही सैनिकांसाठी खूप प्रेरणादायक हा दिवस आहे आणि असं आम्ही मानतो. आणि आमच्या सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की हा महाराष्ट्रामध्ये मुंबई CST मुंबई महानगरपालिकेच्या समोर हा जो कार्यक्रम आयोजित केला, ज्यांनी आयोजित केला त्यांचंही खूप धन्यवाद मनापासून. आणि माझे सैनिक बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले याचंही मला खूप हे वाटतं, गर्व वाटतो. आणि मी एवढंच बोलून माझं बोलना इसलिए आपका धन्यवाद. और कारगिल युद्ध के बारे में आप लोगों को सभी को पता है. कारगिल युद्ध एक अनसंघर्ष युद्ध था. उसमें पाकिस्तान और हिंदुस्तान ऐसे दोनों देशों की लड़ाई थी. लेकिन उस लड़ाई में जो अनप्लान लड़ाई थी हमारी, जो हमारा कोई प्लानिंग नहीं था इसमें. क्यों अचानक ये हुआ था जब 3 मई 1999 में जब हमारा एक छोटा सा पेट्रोलिंग संघर्ष जो हम लोग भेजते हैं उस टाइम जब गया था, उस टाइम क्या हुआ था कि कुछ अनप्लान जो बंदे थे जो भाड़े से लिए थे, जो पाकिस्तान के सैनिक प्लस उनके आतंकवादी, ऐसे उन्होंने क्या कर दिया था कि हमारे द्रास, बटालिक, उसके बाद .45, .48 ऐसी जो जगह तो हाई टाइम उस टाइम में कब्जा किया था. जब ये जो मई में जब स्नोफॉल कम होता है तब हम लोग क्या करते हैं तो ये कब्जा उसके ऊपर जाते हैं. लेकिन हम लोगों को जो इलाका था उसमें क्या हुआ था कि बोला पाकिस्तान ने जो भाड़े के जो बोलते हैं वो लाके हमारा जो हिंदुस्तान के ऊपर कब्जा किया था. उसकी जो मेन युद्ध करने की कंडीशन थी, जो क्लाइमेट था, वो क्लाइमेट इतना अच्छा नहीं था. लोग हाइट पे थे, 14,000 15,000 फीट पे जब लड़ाई करना है बड़ा मुश्किल हो जाता है. वहाँ में ऑक्सीजन की कमी होती है. फिर भी हमारे भारत के जवानों ने एक हौसला बुलंद करके उस पॉइंट को हमने पॉइंट 45, 48 को कब्जा किया, टाइगर हिल को कब्जा किया. ये लड़ाई हमारी 14 जुलाई को खत्म हुई थी. लेकिन ऑफिशियली हमारे
प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी ने 26 जुलाई 1999 में एक विजय दिवस करके घोषित कर दिया। तब से हम लोग कारगिल दिवस मना रहे। उस इस शहादत में जिन लोगों ने शहीद हुई है, जैसा विक्रम बत्रा, जैसा आजकल उसने जो टॉप कैप्चर किया है, जो हाइट कैप्चर किया, उसको अभी विक्रम बत्रा टॉप करके कहलाते हैं। और यही टाइगर हिल, जब टाइगर हिल कब्जा हुई उसी बाद हमारे जो विजय दिवस हम लोग इस वजह से, ये विजय दिवस हमने डेली मनाना चाहिए, नहीं कि 26 जुलाई को हमने इंतजार करना चाहिए। हमारी जो वीरता की जो सैनिकों ने जो अपना जीवन सेक्रीफाइस किया है, उनके लिए मेरा प्रणाम, और उनके परिवार के लिए आगे अच्छी तरह से उनको ये काम करने की शक्ति दे। जय हिंद सर, जय महाराष्ट्र, जय हिंद। सबसे पहले मेरा नाम फूल सिंह और मैं माजी सैनिक हूँ और हम लोग भिवंडी से आए। हमारे भिवंडी से हमारे सोशल वॉरियर्स फाउंडेशन की पूरी टीम के साथ हम लोग करीब 50 जन यहाँ पे कारगिल विजय दिवस को मनाने के लिए हम ब्रिगेडियर साहब के अनुरोध पे यहाँ पे आए हैं। कारगिल विजय दिवस एक सैनिक और इस देश की जनता और जो फौजी प्रेमी लोग हैं उनके लिए बहुत महत्वपूर्ण है। ये किसी होली दिवाली से कम नहीं हमारे लिए। सही बात। क्योंकि सैनिकों का कारगिल के टाइम में, मैं तो उस टाइम भर्ती भी नहीं हुआ था, मैं तो 2010 में भर्ती हुआ और अभी जस्ट 2 महीने पहले रिटायरमेंट हुआ। लेकिन हमारे जो सीनियर है उनका जो कारगिल का अनुभव है वो बहुत ही एक प्रेरणादायक है। मेरे फादर इन लॉ है जो सूबेदार लक्ष्मण सिंह जी, वो खुद कारगिल की लड़ाई में लड़े हुए हैं और मुझे गर्व है कि मतलब मैं उनका दामाद हूँ। एक सबसे बड़ी चीज है। और आज हम भिवंडी से स्पेशली सुबह 6 बजे निकले हैं और इस पवित्र उत्सव, ये हमारा एक त्योहार है, इस त्योहार को मनाने के लिए हम यहाँ पे पहुंचे हैं। कारगिल जो एक वर्ड है वो लोगों के लिए एक नॉर्मल वर्ड होगा, लेकिन जो हमारी देश के जो सेना को प्रेम करने वाले जो लोग हैं उनके और जो सैनिकों के लिए एक बहुत ही प्रेरणादायक है। आज भी आप जब कारगिल का जो वार मेमोरियल है वहां पे आप जाके देखोगे तो आपकी आंखों में से आंसू आ जाएंगे, क्योंकि उस टाइम जिन जवानों ने अपना खून वहां पे बहाया है, उसी खून को उन्होंने त्याग बलिदान किया, जिसकी वजह से आज हम यहाँ पे इस दिवस को मना रहे हैं और उनको हम याद कर रहे हैं। नमस्कार, मी प्रमोद शिंदे, भारतीय सेनेमधून 2002 मध्ये माझी निवृत्ती झाली। जवळजवळ 15 वर्ष आम्ही भारतीय नौसेनेमध्ये पेटी ऑफिसर, मरीन इंजिनियर म्हणून काम केलं। आज कारगिल विजय दिवस 26 जुलै 1999 साली आपलं हे युद्ध सुरू झालं। पाकिस्ताननी आमच्यावरती हल्ला केला। जवळजवळ 6 महिने त्याचा प्रतिसाद आपल्या देशावरती झाला, परंतु शेवट अंतिम निर्णय कारगिल विजय दिवस। आज इथे आम्ही मुंबईला सर्व जवान, भारतीय नौसेना, भारतीय भूदळ आणि एअरफोर्स असे सगळे हा दिवस आज विजय दिवस म्हणून साजरा केला जातो। मला खूप अभिमान आहे की आपल्या देशाने 26 जुलै कारगिल विजय दिवस हा अभिमानाने आपण युद्ध जिंकून आज जी भारताची शान वाढवलेली आहे, त्या शानमध्ये मी त्याचा एक भाग समजतो। हे युद्ध सुरू झालं त्यावेळेस मी INS गोमती जहाजावरती मरीन इंजिनियर म्हणून कार्यरत होतो। त्यावेळेस 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही कोचीनला युद्ध प्रशिक्षण म्हणून काम करत होतो। ते 6 महिने एवढे कठीण होते। रात्री 2 वाजता आम्हाला जहाजामधून अमेंडन शिप म्हणून पाण्यामध्ये उडी मारायला लागायची। अशा बऱ्याचशा एक्सरसाइज करता करता आम्ही जूनच्या एंडला आम्ही वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई इथे पोचलो आणि
कारगिल युद्धाची अनाउन्समेंट सुरू झाली. मला त्यावेळेस मी बॉयलर रूम आणि इंजिन रूम थ्रोटल ERA म्हणून थ्रोटल इंजिन चालू करायचो आणि तिथून जहाजाला आम्हाला ज्या वेगाने आम्हाला जहाज प्रॅक्टिकल वॉरशिप म्हणून चालवायचा जो संधी आम्हाला भारत देशाने दिली, त्यामध्ये हे युद्ध सुरू झाल्यानंतर आम्ही सर्व सैनिक नौसेना दल जहाज लावल्यानंतर कॅप्टन साहेबांनी आम्हाला अनाउन्समेंट केली आणि सांगितलं की आता फक्त तुमच्यासाठी 4 तास आहेत, तुम्ही तुमच्या फॅमिलीला भेटून या. अरे वा. परंतु मला तो अपयश झालो, कारण माझं घर मुंबईपासून 40 किलोमीटर लांब होतं. माझी पत्नी, आम्ही जवळजवळ नवीनच संसार थाटला होता. त्यावेळेस आम्हाला असं वाटलं होतं की मी जाऊन माझ्या परिवाराला भेटेन, पण हे सर्व विसरून भारत मातेला वंदन करून मी फक्त माझ्या घरातल्या परिवारांना फोन करून सांगितलं की मी आता युद्धासाठी चाललेलो आहे. तो दिवस इतका कठीण होता, परंतु भारत माता देश, भारत माझा देश, भारत माता याच्या पुढे कोणी नाही. म्हणून मला अजूनही आज गर्व आहे की मी आज त्या भारत मातेच्या भूमीवरती उभा राहून आज तुमच्या समोर बोलतोय. युद्ध झाले, आम्ही घरी परतलो, आज आमचे परिवार सगळे चांगले आहेत, माझी मित्रमंडळी आज सगळे इथे जमा आहेत. हे सगळं बघून एक स्वतःला अभिमान वाटतो की मी भारतीय आहे म्हणून. सर नमस्कार, मी पन्हाळा तालुका नावली गावातील रहिवासी असून मी 22 वर्ष 6 महिने इंडियन आर्मीची सेवा केली आणि कारगिलचं जे युद्ध झालं, जवळजवळ 1 दिवसाचं 2 दिवसाचं युद्ध नव्हतं, तर हे युद्ध 43 दिवसाचं युद्ध होतं. एक थोड्याच लोकांनी वर कब्जा घेतल्यामुळं तो कब्जा, एक कारगिल ही टेकडी सर्वात उंच टेकडी आहे की त्या टेकडीवरून त्यांना आपल्याला काबू पाळणं मुश्किल झालं आणि त्यामुळे ते 43 दिवस लागलं. 43 दिवसामध्ये आपण अनेक ॲक्टिव्हिट्या त्यांना वापरून हवाई हमला सगळे हमले करून त्यांचं राशन पाणी बंद करून त्यांना जेरीस आणून आपण तिथनं हलवलं आणि आपला 43व्या दिवशी तिथं झेंडा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला आणि तोच आज कारगिल दिवस आपण साजरा करताय. याबद्दल तुम्हा सर्वांना इंडियन आर्मी कारगिल युद्धातील सर्व सैनिकाच्या वतीनं जय हिंद, जय. माझं नाव शत्रुघ्न मामनकर, जिल्हा रायगड, तालुका महाड, गाव दैवड. सर, रायगड जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्ह्यातील जिथे शिवाजी महाराज राहिले रायगडवर, त्या गावातील मी असून ज्याला मानाचा मुद्रा करतात लोक. आणि मी 25 जानेवारी 1985 मध्ये भरती झालो. 25 जानेवारी 1985 2008 पर्यंत मी फेब्रुवारीपर्यंत 24 वर्ष नोकरी केली आणि त्यानंतर मी आर्मीमधून रिटायर झालो. मी बॉम्बे इंजिनियर ग्रुपचा माणूस. बॉम्बे इंजिनियर ग्रुपचा आमचं टास्क होतं कारगिल मध्ये की इन्फंट्री बटालियन लोकांना जाऊन देण्यासाठी त्यांचा रस्ता क्लिअर करणं. म्हणजे माइल फील्ड लावले असतात, माइल बॉम्ब्स, मला माहिती असेल की माइल बॉम्ब्स असतात, त्या बॉम्ब्स क्लिअर करणं, ब्रिज करणं आणि त्यातून मग इन्फंट्रीला पाहिजे रस्ता बनवून देणं. तसेच जर ऑप्टिकल येतात मध्ये, त्या ऑप्टिकल पण दूर करण्यासाठी आमच्याकडे TM2 हे होते. थँक्यू सर, थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सर, जय हिंद सर. त्यावेळची परिस्थिती सर की पहिलं म्हणजे फोन नव्हते, घरी येईल किंवा पत्र येईल, पत्रातूनच जे विषय समजेल तोच विषय समजायचा की आम्ही इकडून जरी संकटात असू, टेम्परेचर कसलं असो, थंडी कसली असो, आतंकवादी हमला जरी असला तरी आम्ही सर्व घरी सांगत असताना आम्ही सुखरूप आहे, तुम्ही सुखरूप राहा, या पद्धतीने आम्ही सांगत होतो. आणि घरादाराला आम्ही सुखी ठेवण्यासाठी आमचं दुःख कधी सांगितलं नाही, दुःख सांगायचं नसतं. एक सैनिकाची व्यथा आहे. सैनिकाचं सळसळतं रक्त म्हणतात कशासाठी, तर देश रक्षणासाठी. आणि तुमच्यासारखी अशी लोक जर असतील तर आम्हाला देशासाठी सर्व त्याग करायसाठी कुठलीही अडचण येणार नाही. आम्ही आमचा त्याग करू, आमच्या कुटुंबाचा करू, आम्ही देशाचा करू, पण देशावर दुसऱ्याचा कुठलाही हमला होऊन देणार नाही, ही आमची ग्वाही असते आणि ते आम्ही पाळत आलेलो आहे. माझं नाव मनोज कुमार पुंडलिक पाटकर. ओके सर, तुम्ही कुठून आलात? तुमचं कारगिलमध्ये योगदान जे आहे ते आम्हाला ऐकायला आवडेल. तुमचं मनोगत आम्हाला ऐकायला आवडेल. मी ठाणे येथून आलो आहे आणि मी कारगिल 1999 रोजी जे युद्ध झालं आपलं पाकिस्तान बरोबर, त्यावेळेला आमचं काम होतं की अम्नेशन हे पाठवायचं. आम्ही पुलगाववरून अम्नेशन तिकडं कारगिलला आम्ही पाठवत होतो.
ओके सर. त्यावेळेला. संगी ब्रिगेडियर सुधीर सावंत सर इकडे आहेत. सर तुम्हाला मी खूप वर्षापासून पाहतोय आणि तुम्हाला बऱ्याच मुलाखतीमध्ये पण पाहिलं. आज पहिल्यांदा तुम्हाला पाहण्याचा योग मिळाला, आम्ही भाग्य समजतो. या प्रसंगी मला माझे गुरु प्रमोद शिंदे सरांनी ह्या कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं. धन्यवाद सर. आणि सर मला ह्या दिवसाबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. हा कारगिल दिवस जो आहे तो किती महत्त्वपूर्ण आहे आपल्या देशासाठी, तुमच्या तोंडून ऐकायला मला खूप आवडेल सर. आज कारगिल विजय दिवस म्हणून आम्ही साजरा करतो, कारण 99ला पाकिस्तान सैन्य अचानक आपल्या देशामध्ये घुसलं. आपला बराचसा भाग त्यांनी कब्जा केला होता. मग त्यांना परत पाकिस्तानमध्ये पाठवण्याचा काम आपल्या सैन्याला मिळालं. आणि त्यावेळेला मी 109 TA बटालियन मराठामध्ये होतो आणि महार बटालियनमध्ये सुद्धा होतो. आम्ही तिथे गेलो होतो. आम्ही गेलो त्यावेळेला प्रचंड तोफांचा भडीमार झाला होता आणि आम्ही त्या स्थितीत सर्वांना एकत्र केलं होतं आणि पाकिस्तानला प्रचंड विरोध केला आणि त्यांना हाकलून लावलं या देशातून. हे जे गणेश वरपे आहेत खूप वयापासून आपल्या राजकीय संस्थेचा अभ्यास करतात आणि आज ते युथ सतत त्यांचं चॅनल आहे आणि त्याच्यातून ते सगळ्यांना आपल्या जगभरामध्ये त्यांचं ते सगळं चालू असतं. आज ओम शांती आणि आपल्या मार्गदर्शनामधून 2 शब्द त्यांना सांगितलं तर थँक्यू सर. जसं सरांनी सांगितलं गणेश वरपे. ओम शांति. आज कारगिल विजय दिवस है और सैनिक फाउंडेशन फेडरेशन ने हमको यहाँ बुलाया. इसके लिए मैं सुधीर सावंत सर और हमारे सारे सैनिक गणों का जो हमें यहाँ बुलाते हैं उनका धन्यवाद करूंगी. और ये आज भारत देश के लिए सबसे गौरवान्वित दिवस है कि कैसे उसने एक विरोधी देश के साथ विजय पाया था, वो भी कारगिल जैसी ठंडी जगह पर. आज कारगिल विजय दिवस हर भारतीय के लिए एक गौरव का दिवस है. और हमारे जो यूट्यूब चैनल वाले गणेश वरपे साहब जो इसके लिए इतना समय निकाल करके इस आज के, और सिंधे साहब आज के इस विजय दिवस को गौरवित बनाने के लिए वो जो प्रयत्न कर रहे हैं कि कैसे सोशल मीडिया द्वारा प्रत्येक नागरिक को इसका एक संदेश जाए और उसमें एक देश जागृति की भावना पैदा हो. तो मैं तो उन लोगों को शुभकामना दूंगी, गणेश भाई, सिंधे साहब को और सैनिक फाउंडेशन को और एक आज शहीद स्मारक को और प्रत्येक नागरिक को जो आज यहाँ पर आया है, उपस्थित हुआ है, सबको बहुत 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 विजय की शुभकामना, मुबारक. और जो जो कार्य कर रहा है उसके लिए भगवान उनको शक्ति दे, ऐसी प्रार्थना के साथ ब्रह्मा कुमारी विश्वविद्यालय कोलाबा सेंटर की तरफ से नमस्कार नमस्कार नमस्कार. थैंक यू सो मच मैडम. थैंक यू. अच्छा लगा सर. थैंक यू मैडम. आशीर्वाद देने के लिए हर साल आए. यही हम अपनी आप कभी हमारे कोलाबा सेंटर आए और कभी तो अपना जो भी करना चाहेंगे. थँक्यू जी. मॅडम तुमचं काय मत आहे आजच्या दिवसाविषयी? किती महत्वाचा दिवस आहे आज? खूप महत्वाचा दिवस आहे. कारगिल विजय सैनिकांचा आज हा दिवस आहे. जे कारगिल मध्ये आपल्यातून निघून गेले त्यांचाही आठवण करणं फार गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे कारगिल मध्ये जितके सैनिकांनी काम केलेलं आहे आज त्यांचा विजयाचा दिवस म्हणून आपण हा साजरी करतोय. आज मी खरोखर या ठिकाणी मी धन्य मानते मी स्वतःला की मला ह्या ठिकाणी आपण आमंत्रित केलं आणि मला या ठिकाणी जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी खूप खूप आपले आभारी आहे. थँक्यू सो मच. माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. थँक्यू मॅडम. मी राजू शांताराम पाटील, ठाणा जिल्हा अध्यक्ष आहे सैनिक फेडरेशनचा. आणि मी एक फार भिवंडी सारख्या एका खेडेगावात राहतो आणि या खेडेगावातून मी आलेला आहे इथे. आणि मी कारगिल युद्धामध्ये माझा चांगलाच अनुभव आहे आणि सहयोग पण आहे. कारगिल युद्ध 99ला झालेलं आणि त्या युद्धामध्ये जवळजवळ आम्ही आमच्याकडे बोफर्स गन होती आणि त्या बोफर्स गन मुळे आम्ही बॉर्डरवर डिप्लॉय होतो कारगिल क्षेत्रामध्ये. त्या क्षेत्रामध्ये आम्ही असताना आम्ही जवळजवळ मला वाटतं 72 तास आम्हाला पाणी, काही अन्न पाणी काही मिळालेलं नाही आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही जिवंत राहणार की नाही राहणार याची पण आम्हाला कुठली कल्पना नव्हती.
काही नेटवर्क नव्हतं, काही कुठल्याही प्रकारचे आमच्या घरच्यांशी संबंध नव्हते किंवा संपर्क नव्हता आणि एक आम्ही गेलेले देखील फक्त देवाचं नाव घ्यायचो आणि देवामुळे आम्ही इथे आहे. देवाचे एक आशीर्वाद आणि आमच्या बायका पोरांचे आशीर्वाद मुलांचे त्याच्यामुळे मी इथे आहे. आणि मी आता रिटायर झाल्यानंतर सुद्धा मी एक देशाची सेवा करत आहे. पहिले मी 2010 मध्ये मी रिटायर झालो, त्याच्यानंतर मी कार्यरत आहे. असं वाटत नाही की मी सेनामध्ये आहे की नाही आहे, कारण माझ्या सैनिकांना मी घेऊन हा ठाणे जिल्ह्याचा आम्ही खूप 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 म्हणजे एकत्रीकरण केलेलं आहे आणि कुठल्याही कोणाच्याही सुखादुःखात आम्ही लगेच झोपून जातोय त्या सैनिकाप्रमाणे. किंवा आपत्कालीन जी गव्हर्नमेंट आपत्कालीन देशावर जेव्हा आपत्कालीन येते पूरग्रस्त किंवा इतर काही याच्यात त्याच्यामध्ये पण आम्ही सर्व झोपून जातो. कधीच कुठल्या जातीभेद किंवा इतर कसल्या याचा समावेश विचार न करता आम्ही पूर्वी सैनिकांसारखे इथे झोपून जातोय. धन्यवाद. सर 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 नंतर करा, उभे राहा ना प्लीज. सर 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 होत आहे भाऊ नका ना, होत आहे भाऊ नका, माणसे दिसत नाही. सर मागे सर मागे सर मध्ये येऊ नका. सेल्फी वगैरे काढून मेडल उलटे एक मिनिट व्हिडिओ लेना तो